श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज म्हणतात, बाळा, आज मी तुला एक प्रश्न विचारतो. रोज सकाळी माझ्यासमोर दिवा लावतोस, अगरबत्ती लावतोस, फुले वाहतोस, नमस्कार करतोस, पण कधी स्वतःलाच विचारलं आहेस का, मी पूजा करतो आहे की मी फक्त पूजा उरकतो आहे? हा प्रश्न ऐकून कदाचित तुला आश्चर्य वाटेल, कारण अनेक वर्षापासून तू श्रद्धेने पूजा करत आहेस. मग मी असा प्रश्न का विचारला? कारण बाळा, पूजा म्हणजे फक्त हातांनी केलेली क्रिया नाही. पूजा म्हणजे मनाने केलेली प्रार्थना. आज अनेक घरांमध्ये सकाळी दिवा लागतो, घंटा वाजतो, आरती होते, पण त्याच घरात थोड्याच वेळात राग, कटू शब्द आणि भांडण सुरू होतं. मग स्वतःलाच विचार, जर पूजा मन बदलत नसेल तर त्या पूजेचा खरा अर्थ काय? म्हणून आज मी तुला विधी नाही, पूजेमागचा भाव सांगणार आहे. अनेक भक्त विचारतात, स्वामी, पूजा करण्यासाठी कोणता दिवस चांगला? मी सांगतो, जो दिवस तुझ्या मनात श्रद्धा जागी होते तोच सर्वात शुभ दिवस. कोणी गुरुवारची वाट पाहतो, कोणी एखाद्या मोठ्या सणाची वाट पाहतो, पण प्रेम व्यक्त करण्यासाठी माणूस दिवस निवडतो का? नाही ना. मग भक्ती व्यक्त करण्यासाठी दिवसाची अट का? जर आज सकाळी तू मनापासून माझं नाव घेतलंस तर आजच तुझ्यासाठी शुभ दिवस आहे. आणखी एक गोष्ट, अनेक जण विचारतात, स्वामी, माझ्याकडे मोठं मंदिर नाही, महागड्या वस्तू नाही, मोठी पूजा करण्याची ताकद नाही. बाळा, तुला एक छोटी गोष्ट सांगतो. एका गावात 2 भक्त राहत होते. एक श्रीमंत होता. त्याच्या देवघरात चांदीचे दिवे, मोठ्या आरत्या, अनेक फुलं आणि भरपूर नैवेद्य असायचं. दुसरा भक्त गरीब होता. त्याच्याकडे एक छोटासा फोटो, मातीचा दिवा आणि 2 फुलं. एके दिवशी गावातील एका वृद्धाने दोघांना विचारलं, तुमच्या पूजेत फरक काय? श्रीमंत म्हणाला, मी रोज 100 रुपयांची फुलं वाहतो. गरीब फक्त शांतपणे हसला आणि म्हणाला, मी फुलं कमी वाहतो, पण पूजा झाल्यावर घराबाहेर बसलेल्या भुकेल्या माणसाला अर्धी भाकरी देतो. बाळा, सांग, यापैकी कोणत्या पूजेत जास्त प्रेम आहे? ही कथा आपल्याला शिकवते, पूजा फुलांच्या किमतीवर ठरत नाही, ती मनाच्या निर्मळतेवर ठरते. म्हणून कधीही असं समजू नको, माझ्याकडे कमी आहे म्हणून माझी पूजा कमी आहे. मला तुझं सोनं नको, तुझं मन हवं. तुझ्या घरात मोठं देवघर असो किंवा छोटा फोटो, माझ्यासाठी दोन्ही सारखेच आहेत. कारण मी भिंतीवरच्या फोटोत राहत नाही, मी भक्ताच्या भावनेत राहतो. आणखी एक प्रश्न, पूजा करण्याआधी आपण हात धुतो, अंघोळ करतो, स्वच्छ कपडे घालतो, हे योग्यच आहे. पण बाळा, मनाची स्वच्छता कधी करतोस? मनात जर राग असेल, द्वेष असेल, मत्सर असेल तर दिव्याचा प्रकाश बाहेर दिसेल, पण मनात अंधारच राहील. म्हणून पूजा सुरू करण्यापूर्वी 2 मिनिटे शांत बस, एक दीर्घ श्वास घे आणि स्वतःला सांग, आज मी कोणाचा वाईट विचारणार नाही. हीच पूजेची पहिली पायरी आहे. लक्षात ठेव, फुलं वाहणं सोपं आहे, पण अहंकार खाली ठेवणं कठीण आहे. दिवा लावणं सोपं आहे, पण मनातला राग विझवणं कठीण आहे. आणि ज्या दिवशी तू हे करू लागशील त्या दिवशी तुझी पूजा खऱ्या अर्थाने सुरू होईल.